मला असं वाटतं, घटस्फोट म्हणजे आयुष्य संपलं असं नाही. खरं सांगायचं तर घटस्फोट म्हणजे आनंदाची हमी जरी नसली, तरी स्वतःकडे परत येण्याची संधी नक्कीच असते. आज आपण घटस्फोटाबद्दल नाही, तर घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल खोल, प्रामाणिकपणे आणि प्रॅक्टिकली बोलणार आहोत. घटस्फोटानंतर एका महिलेचे आयुष्य 2 भागात विभागलं जातं. पहिलं म्हणजे लोकांना दिसणारं आयुष्य आणि दुसरं म्हणजे आतून थकलेलं, गोंधळलेलं, शांतपणे, निमूटपणे सहन करत राहिलेलं आयुष्य. बऱ्याचदा तसं लोकांना काही घेणं नसतं, पण समाज काय म्हणतो, तुझ्यातच काहीतरी दोष असेल, थोडं जुळवून घेतलं असतं तर, आता पुढे आयुष्य कसं चालणार? पण हा व्हिडिओ समाजासाठी नाही, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. घटस्फोट म्हणजे अपयश नाही, घटस्फोट म्हणजे चारित्र्यावर शिंतोडे नाही, आयुष्याची हार नाही. घटस्फोट म्हणजे 2 माणसांमधील नातं संपणं, तुमचं अस्तित्व संपणं असं अजिबात नाही. लक्षात ठेवा, कधी कधी नातं टिकवणं धैर्य असतं, पण नात्यातून बाहेर पडणं हे त्याहून मोठं धैर्य असतं. घटस्फोटानंतर महिलांना जाणवणाऱ्या खोल वेदना म्हणजे स्वतःची ओळख हरवणं. मी आता कोण आहे? पत्नी नाही, सून नाही, पूर्ण कुटुंब नाही. ही ओळखीची पोकळी खूप वेदनादायक असते. अपराधीपणाची भावना येते, म्हणजे आईवडिलांची मानहानी झाली, स्वतःची मानहानी झाली, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. समाजाच्या नजरेत घटस्फोटित स्त्री म्हणजे सततचे प्रश्न, शंका, टोमणे, तुमचं हसणं, बोलणं, कपडे, मैत्री सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह. पण हे तुमचं अपयश नाही, ही समाजाची असुरक्षितता आहे. आर्थिक भीती वाटते, मी एकटी कसं निभावून नेणार, कसं सर्व्हाइव्ह करणार. ही भीती जरी खरी असली तरी कायमची नक्कीच नाही. बाहेरून मजबूत दिसणाऱ्या स्त्रियाही एकटेपणामुळे आतून तुटतात, पण आता यातून बाहेर पडणं फार महत्त्वाचं असतं. प्रॅक्टिकली घटस्फोटानंतर आयुष्य कसं उभं करायचं, त्यातून कसं सावरायचं हे आपल्याला कळलंच पाहिजे. त्यासाठी स्वतःला दोष देणं थांबवा. नातं एकट्याने तुटत नाही, जबाबदारी दोघांचीही असते. फायनान्शियली स्ट्रॉंग होण्याला फार महत्त्व द्या. एखादं स्किल शिका, काहीतरी नवीन काम सुरू करा. छोट्यानं सुरुवात केली तरी चालेल, कारण फायनान्शियली इंडिपेंडंट असणं म्हणजे खरं स्वातंत्र्य. इमोशनल बाउंड्रीज ठरवून घ्या. टॉक्सिक लोकांपासून, सहानुभूतीच्या नावाखाली नियंत्रण करणाऱ्या लोकांपासून लांब राहा. अशा लोकांपासून डिस्टन्स ठेवणं म्हणजे पळ काढणं नाही, तर तो एक उपचार आहे. तज्ज्ञांचा सल्ला घ्या, स्वतःबद्दल आदर राखा. नव्या नात्यांची अजिबात घाई करू नका. आधी स्वतःशी स्वतःचं नातं घट्ट मजबूत करा, मग इतर नाती आपोआप बरोबर होतात. घटस्फोटानंतरचं खरं स्वातंत्र्य म्हणजे अनेक स्त्रियांनी घटस्फोटानंतर स्वतःला घडवलं, त्यातून त्या बरंच काही शिकल्यात. बऱ्याच जणींनी स्वतःला सिद्ध केलंय, वेगवेगळ्या क्षेत्रात भक्कम पाय रोवून स्वतःचं करिअर उभं केलंय. त्यांनी स्वतःचा निर्णय घेऊन स्वतःची ओळख निर्माण केली, स्वतःसाठी त्या जगतायत. पण हे सुख लगेच मिळत नाही, पण ते खरं आणि टिकाऊ असतं. जर आज तुम्ही घटस्फोटीत असाल आणि स्वतःला तुटलेलं, अपूर्ण समजत असाल, तर लक्षात ठेवा, तुमचं नातं संपलं आहे, तुमचं आयुष्य नाही. तुम्ही नव्याने पुन्हा आयुष्याची सुरुवात करू शकता. घटस्फोटानंतरचं आयुष्य म्हणजे दुसरी संधी नाही, तो पहिल्यांदाच स्वतःसाठी जगण्याचा अधिकार आहे.